चला तर मग फरक कसे ओळखायचे ते आपण पाहूयात। या दोन्ही रोबोटकडे आपण नीट पाहूयात। याच्या डोक्याकडे आपण पाहिलं तर इकडे एक बल्ब दिसतोय आणि याच्या डोक्यावर ही बल्ब आहे। हा बल्ब आहे, हा काय आहे, बंद आहे आणि हा बल्ब आहे, हा चालू आहे, सुरू आहे। हा सुरू कशावरून आहे तर इकडे तुम्हाला काही किरणं दिसतायत, ही किरणं आहेत, याचा अर्थ हा काय आहे, सुरू आहे। त्यानंतर हा फरक आपल्याला पहिला मिळालेला आहे। आता आपण या रोबोटच्या या ठिकाणी डोळ्यांकडे जाऊया। याचे डोळे आपण बघितले तर हा आपल्याला खाली पाहताना दिसतोय, म्हणजे याचे डोळे खाली आहेत, तर याचे डोळे मात्र वर पाहताना दिसतायत, म्हणजे याचे डोळे वर आहेत, याचे डोळे खाली, याचे डोळे वर। ठीक आहे, आता पुढे पाहूयात। यांच्या छातीवर या ठिकाणी आडव्या दोन रेषा आहेत, ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा, आडव्या आहेत, पण याच्या छातीवरच्या रेषा आहेत या कशा आहेत रे, उभ्या आहेत। अगदी बरोबर, कशा आहेत, उभ्या आहेत। आता पुढील फरक पाहूयात। या ठिकाणी हे जे गोल दिसत आहेत 1 2 3 1 2 3 1 2 3 असे तीन तीन या ठिकाणी गोल आहेत। आता हे जे गोल आपण पाहिले तर हे गोल आपल्याला या ठिकाणी खाली झुकलेले दिसतात, खाली येताना दिसत आहेत आणि या रोबोटच्या छातीवरही तीन तीन गोल आहेत, मात्र हे तीन गोल वरच्या बाजूने जाणारे आहेत, म्हणजे इकडनं वरच्या दिशेने सरकणारे आहेत, वरच्या बाजूने जाणारे आहेत। हा एक फरक आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा दिसतो। आता आपण पुढील फरक पाहूयात। पुढील फरक बघा, पाचवा फरक। याच्या कमरेवर आपण जर पाहिलं तर याच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला डाव्या बाजूला या ठिकाणी बटन दिसतात आणि या रोबोटकडे आपण पाहिलं तर याच्या उजव्या बाजूने या ठिकाणी ती बटन दिसतायत, म्हणजे हा एक फरक आपल्याला या दोन रोबोटमध्ये दिसतो। पुन्हा बघूयात, याच्या कमरेच्या बरोबर मध्यभागी 1 2 3 4 5 5 गोल आपल्याला या ठिकाणी दिसतात, तर याच्या कमरेच्या मध्यभागी या ठिकाणी आपल्याला 4 गोल दिसतात, म्हणजे इकडे 5 आहेत, इकडे 4 आहेत। याचाच अर्थ या ठिकाणी हा एक फरक आपल्याला दिसतो। चला आता आपण पुढील फरक पाहूया। त्यांच्या हाताकडे पाहूयात। बघा, दोन्ही हात बघा आणि याचेही दोन्ही हात बघा, हात तर सारखेच दिसत आहेत, मात्र या ठिकाणी याच्या हातामध्ये काय आहे, भोवरा आहे, तर याच्या हातामध्ये आपल्याला चेंडू दिसतोय, म्हणजे हा एक फरक आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आता आपण पाहूयात, हे जे उभे आहेत, या उभ्या असताना आपल्याला या ठिकाणी गवत दिसतं आणि गवताच्या पाठीमागे हा रोबोट आपल्याला दिसतो, परंतु हा गवताच्या तिथेच उभा आहे, गवताच्या बाजूलाच उभा आहे, मात्र हा गवताच्या पुढे उभा आहे। ठीक आहे, म्हणजे हा गवताच्या मागे आहे आणि हा गवताच्या पुढे आहे। हे एवढे सगळे फरक आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये दिसतात। चला आता आपण खालील भाग सोडवून घेऊया। जसं आपण म्हटलं की या ठिकाणी जे फरक आहेत ते फरक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत। चित्र 1 मध्ये डोक्यावरचा दिवा बंद आहे, म्हणजे चित्र 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे डोक्यावरचा दिवा काय आहे, चालू आहे। ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला चालू लिहावं लागेल। त्याचबरोबर चेहऱ्यामध्ये इकडे चित्र 1 मध्ये त्याचे जे डोळे आहेत, हे डोळे काय आहेत, खाली आहेत, डोळे खाली आहेत, इथे डोळे वर आहेत, अशा पद्धतीने लिहायचं। या ठिकाणी आडव्या 2 रेघा आहेत, उभ्या 2 रेघा आहेत, असं आपल्याला इकडे राईट करायचं, लिहायचं आहे। 4 नंबरला बघा, तिरपे 3 गोल खाली झुकलेले आहेत। आता या ठिकाणी तिरपे 3 गोल हे त्या ठिकाणी कसे आहेत तर वरच्या दिशेने जाणारे आहेत, वर जाणारे आहेत। पुढील फरक पाहूयात, पाचवा। बटणे डाव्या कमरेवर आहेत, परंतु चित्र 2 मध्ये बटणे उजव्या कमरेवर आहेत। अगदी बरोबर। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दुसरं पाहायला मिळेल ते म्हणजे मध्यभागी जे आपण 5 गोल काउंट केले, मोजले, त्या ठिकाणी 5 गोल आहेत, तर याच्या चित्र 2 मधील रोबोटच्या मध्यभागी 4 गोल आहेत, म्हणजे इथे लिहावं लागेल 4 गोल आहेत। ठीक आहे, त्यानंतर चित्र 1 मध्ये हातात भोवरा आहे, तर चित्र 2 मध्ये हातात बॉल आहे किंवा चेंडू आहे। ठीक आहे, चित्र 1 मधील रोबोट आहे, हा गवताच्या मागे उभा आहे आणि या ठिकाणी चित्र 2 मधील जो रोबोट आहे हा गवताच्या पुढे उभा आहे। चला तर मग आपण आपला व्यवसाय पूर्ण करूया।